हॅलो, कसं काय मंडळी? मजेत आहे ना सगळे? मजेतच राहावा. आज आपला दिवस सुरू झालता, लेट झालतं थोडंसं आज पण. दरवेळेसारखं आपल्याला लेटच होतं. ट्युशनवरनं आल्याशिवाय आपण काय मोबाईलला हात लावत नाही. म्हणून आलो आणि म्हणलं आता व्हिडिओ रेकॉर्ड करावा. स्टार्ट केली ते वेळेस तोपर्यंत माझा मित्र आला. त्याने डायरेक्ट ग्रुपमध्ये घेतल्या स्टार्ट केली. व्हिडिओसुद्धा चालू करून नाही दिला. त्याला म्हटलं, "तू 2 मिनिटं जरा गप्प बस. मला इथं माझी परंपरा करून दे. आपली इथंच मोमेंट टाकून घेतो. हा गेलं गेलं मेलो तर इज्जतीचा पंचनामा नको व्हायला." तो म्हटलं, "भाऊ मोमेंट टाकून घे, काही विषय नाही. आम्ही तुझ्यासमोर डोबडे वागणार." आणि ही होती आज आपली रँडम स्क्वॉड. त्यातला डार्क एक्स टायगर तो आपला भाऊ आहे. भावासारखा मित्र आहे तो आपला. त्याला त्याचं चॅनल नाही आहे काय, नाही तर मी आत्ता त्याला स्पॉन्सर केला असतं. स्पॉन्सर आपण असं तसं करत नाही भाऊ. आपण ₹0 घेतो स्पॉन्सरसाठी. चेष्टा करतो भावांनो. आम्ही कोणाचं स्पॉन्सर करत नाही. आपलं प्रो लेवलची लँडिंग जसं की BGMI आपल्याला ठेका दिला की सगळ्यांना प्रो लेवलची लँडिंग करून द्यायची. म्हणून मी प्रो लेवलची लँडिंग केली. सगळ्यांची तर झाली लँडिंग, पण मी गेलो पुढच्या साईडला. इथं नुसतं मेडिकेट होतं. मेडिकेट तर काय आपण फेकून हाणू नाही शकत. म्हणून पुढं गन दिसली ती उचलली. वेक्टर पण दिसली ती पण उचलली. त्यानंतर खाली 2 बंदे दिसले. त्यातला एक तर नॉक झाला आणि दुसऱ्याला एक डॅमेज होता. तिथं एकाच गोळीचा राहिला. म्हटलं झोपाव, नाही तर ती आपली भेटी करत. झोपलो. डायरेक्ट रश केला. म्हटलं एकाच गोळीचा आहे. आणि मग एकाच गोळीचा होता. जसं की मी बोलत होतो तोपर्यंत आपल्या मित्रांनी कवर दिला आपल्याला 1 नंबरमध्ये. त्यांनी अख्खी किल फिनिश केली आणि ह्यो बांदा इकडनं आलता. मला वाटलेलं त्याचं लक्ष पुढं असणार आहे. तसंच झालं. त्याचं लक्ष होतं पुढं. तोपर्यंत मी मागल्या जाऊन धप्पा दिला. धप्पा कसा वाटला बाळा कमेंटमध्ये सांग आमच्या चॅनलमध्ये येऊन. नंतर म्हणलं आयला लय फायरिंग यायला लागलेत ह्या साईडने. आपण इथं सेफ नाही आहे. म्हणलं पुढे जाऊन थांबूया. परत हेल्किट इनहेलर वगैरे मारलं. नंतर त्याने मला स्कॅन केलं. मग मला वाटली भीती. इकडच्या साईडने पण बंदे, इकडनं पण बंदे. आतमध्ये जातो मेडिकेट घेऊन. गेलो आतमध्ये मेडिकेट घेऊन. इथे अजून एक इनहेलर मारलं. त्यानंतर म्हणलं आता काही इथं टिकून उपयोग नाही भाऊ. हे इव्हेंट आहे. हे आपले आपण इव्हेंटच्या बाहेर नाही आहे. मग एक गन रिलोड मारली. माझ्या डोक्यात चालू होतं की रश करावं आता डायरेक्ट. तसंच माझ्या डोक्यात चालू होतं. तसंच मग मी रश पण केला. आता इथं मला पुढं गन दिसली. म्हणलं हे जे ॲमो पण संपत आलं. पुढं ॲमो पण दिसले आणि चुकून टिपी पिन झालं. आता जर पुढं बंद असतं तर माझा कार्यक्रमच झाला असता. त्यानंतर म्हटलं आयलं वरती 2 जण दिसते ते डायरेक्ट रश करावं. मग रश केला. इकडच्या साईडला बंदा दिसला तो आतमध्ये चाललेला. बाहेर आला. आज संपला ना भाऊ.